आज्ञा आणि शौर्याच्या खास क्षणांवर अचानक सुरभीची सरप्राईज एंट्री झाली होती. प्लॅन पूर्णपणे फ्लॉप. इकडे दुसरीकडे सम्राट आणि तपस्यामध्ये हलकी फुलकी टोमणेबाजी सुरू होती, जी हळूहळू थेट जेलसी पर्यंत जाऊन पोहोचली होती. शब्दांमागे लपलेली भावना दोघांनाही अस्वस्थ करत होती. घर शांत होतं, पण मन मात्र अजूनही जागं होतं. जाऊ दे, मी तुम्हाला सरप्राईज द्यायला आले होते, पण तुम्ही दोघांनी मिळून मलाच इतकं छान सरप्राईज दिलंय. थँक्यू सो मच दादा आणि वहिनी. तसं दोघांनीही एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं. यावेळी शौर्य सोबत आज्ञाचा चेहरा सुद्धा हातातून चॉकलेट हिसकून घेतलेल्या लहान मुलीसारखा झाला होता. अरे, बघत काय बसलाय? पाहुणी आलीये मी. कोणी मला चहा कॉफी काही विचारणार आहे की नाही? आ हो हो, तुम्ही फ्रेश होऊन या, तोपर्यंत मी तुमच्यासाठी कॉफी करते. गुड. वहिनी, कॉफीमध्ये साखर थोडी कमी टाका, मी सध्या डायटिंग करते. सुरभीने तिची बॅग उचलली आणि सरळ त्या दोघांच्या रूम मध्ये निघून गेली. ती आत जाताच आज्ञाने शौर्यकडे पाहिलं. त्याचा तो उतरलेला चेहरा बघून खरं तर तिला आता हसू येत होतं. त्याच्याकडे बघून तिने एक स्माइल दिली आणि तशीच किचन मध्ये निघून गेली. त्या दोघी जाताच त्याने जोरात स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. सुरभी बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेल्याची खात्री करून त्याने घेतली आणि तो लगेच किचनकडे वळाला. आज्ञाने कॉफीसाठी दूध गरम करायला ठेवलं होतं. ती कॉफीचे कप घ्यायला जाणार तितक्यात तिच्या कमरेभोवती त्याच्या हातांचा विळखा पडला. तशी ती दचकली. आहो, काय करताय? सुरभी येईल. आय एम सॉरी, मला तुझ्यासाठी आजची नाईट खूप स्पेशल बनवायची होती, पण या सुरभीच्या येण्यामुळे सगळा प्लॅन फ्लॉप झालाय. अच्छा, पण मला अजिबात वाईट वाटलं नाही. तुम्ही मला इतके महिने तरसवले ना, त्याची शिक्षा देतोय देव तुम्हाला. तसं त्याने तिच्या कमरेला पकडत तिला जागेवरच गरकन वळवलं. काय म्हणालीस? जास्त हसू नकोस. 2 दिवसांच्या वर राहणार नाहीये ती. त्यानंतर तुझं काय होईल विचार कर मग. माझं जे होईल ते मी बघून घेईन. तुम्ही तुमच्या उपवासाचं बघा. तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकललं आणि दुधाचा गॅस बंद केला. इकडे तपस्या आणि सम्राट रिसेप्शनसाठी घरातून बाहेर निघाले होते. सम्राट, आपण दुसऱ्यांच्या रिसेप्शनसाठी चाललोत. तुमचं नाहीये रिसेप्शन, जे तुम्ही इतकेच अजून धजून निघालायत. तसं बिचाऱ्याने स्वतःवर एक नजर टाकली. त्याच्या दृष्टीने त्याने काहीच आवरलं नव्हतं.
फक्त तिच्या साडीला मॅचिंग असा ब्लॅक 3 पीस सूट घातला होता. नेहमीप्रमाणे एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट. या व्यतिरिक्त त्याने काहीही आवरलं नव्हतं. मी फक्त कपडे व्यवस्थित घातलेत. त्या व्यतिरिक्त काहीच केलं नाहीये. हो, पण थोडे स्वस्तातले कपडे घालायचे ना. अगं, हा माझा सगळ्यात स्वस्तातला 3 पीस आहे. सगळ्यात महागातला घातला असता ना, तर तिथल्या ग्रुपला कॉम्प्लेक्स वाटला असता. तुमच्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये. सरळ सरळ सांग ना. मी हँडसम दिसतोय म्हणून तुला जेलस फील होतंय. तिथल्या मुलींनी माझ्यावर लाईन मारू नये असं वाटतंय ना तुला? सगळ्यात आधी तर तुमच्या मनातला हा गैरसमज काढून टाका की तुम्ही हँडसम वगैरे दिसताय. या काळ्या 3 पीस मध्ये काळ्या कावळ्यासारखे दिसताय तुम्ही. आणि तसंही आजकाल तुम्हाला मुलींचं अटेन्शन जरा जास्तच हवं असतं. म्हणूनच आजकाल तुमच्या अवतीभोवती रंभा, उर्वशी आणि मेनका फिरत असतात ना. आर यू जेलस ऑफ उर्वशी? मी का जेलस होईन तिच्यावर? असं काय आहे तिच्यात? तिच्याकडे ते सगळे जे तुझ्याकडे नाहीये. फॉर एक्झाम्पल? गुड लुक्स, स्मार्टनेस, एलिगन्स आणि अट्रॅक्टिव्ह फिगर. हो का? मग तिच्याशीच लग्न करायचं ना. माझ्याशी का केलं? आधी ती भेटली नाही ना, नाहीतर तिच्याशीच केलं असतं. ड्रायव्हर दादा, गाडी थांबवा. काय ग, काय झालं? माझं डेस्टिनेशन आलंय, त्यामुळे उतरते मी. तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या उर्वशीकडे तुम्ही जाऊ शकता. गुड बाय. तिने दरवाजा उघडला आणि ती खाली उतरली. त्याने खिडकीतून वाकून पाहिलं तर समोर फंक्शनचा व्हेन्यू दिसला. माझी चिडकी स्ट्रॉबेरी लगेच लाल होते. तो सुद्धा डोअर ओपन करून खाली उतरला. गाडी पार्किंग मध्ये लाव आणि मी कॉल केल्यावर ये. ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन्स देऊन सम्राट ब्लेझर ठीक करत तो सुद्धा तिच्या पाठोपाठ निघाला. वहिनी, एक नंबर झालंय जेवण. तुझ्या हातात ना खरंच जादू आहे. थँक्यू सुरभी. आज्ञाने शौर्यकडे पाहिलं तर तो चुपचाप त्याचं जेवण करत होता. बिचाऱ्याचा चेहरा मात्र पूर्ण सुकला होता. सुरभीच्या येण्यामुळे त्याच्या प्लॅनचे 3, 13, 9, 12 वाजले होते. तिघांची जेवणं झाली. आज्ञाने सगळी भांडी किचन सिंक मध्ये नेऊन ठेवली. सुरभी, तुझ्यासाठी आईबाबांची रूम रेडी केली. प्रवास करून दमली असशील ना, तू जाऊन झोप जा. ओय हॅलो, मी नाही झोपणार एकटी. अंधाराची भीती वाटते मला. वहिनी, मी आज तुझ्यासोबत तुझ्या आणि दादाच्या रूम मध्ये झोपणार आहे. एक्सक्यूज मी, तू आमच्या रूम मध्ये झोपणार, मग मी कुठे झोपायचं? तू मावशी आणि काकाच्या रूम मध्ये झोप. तसंही
मी फक्त 2 दिवसांसाठी आले. मग बहिणीसाठी 2 दिवस ऍडजस्ट नाही करू शकत तू? तसा त्याने मनातच कपाळाला हात बडवला. कसा सांगणार होता तो तिला की बाई, आधीच मी 3 महिने वाया घालवलेत. आता 3 मिनिटं सुद्धा वाया घालवायची माझ्यात ताकद नाहीये. त्याने तोंड बारीक करून पुन्हा आज्ञाकडे पाहिलं. ती मात्र खूप मुश्किलने स्वतःचं हसू कंट्रोल करत होती. तो नजरेनेच तिला रागवत होता, पण त्याच्या रागवण्याचा तिला काही फरक पडत नव्हता. या उलट त्याच्या त्या परिस्थितीवर तिला हसू येत होतं. चल वहिनी, आपण थोडा वेळ गप्पा मारू. दादा, तू जाऊन झोप जा. ड्युटी करून थकला असशील ना तू. गुड नाईट. सुरभीने आज्ञाचा हात पकडला आणि तिला घेऊन आपल्या खोलीत निघून गेले. जाता जाता आज्ञाने मागे वळून शौर्यकडे पाहिलं. तो केविलवाण्या नजरेने तिच्याकडे बघत होता. जाता जाता तिने ओठांनीच त्याला एक फ्लाइंग किस दिली आणि डोळा मारत आत निघून गेली. ते म्हणतात ना, दैव देतं आणि कर्म नेतं. तसंच झालंय आज माझं. तो बडबडतच चुपचाप आईबाबांच्या रूम मध्ये झोपायला निघून गेला. त्याच्याकडे सध्या कोणताच दुसरा ऑप्शन नव्हता. एक्झॅक्ट 1 तासानंतर दूरचा प्रवास करून आल्यामुळे सुरभी अगदी गाढ झोपली होती. रात्रीचे 11 वाजले होते, पण आज्ञाला काही झोपच येत नव्हती. शौर्याचा तो केविलवाणा चेहरा तिच्या नजरेसमोरून जायलाच तयार नव्हता. या कुशीवरून त्या कुशीवर वळत तिने झोपण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला झोपच येत नव्हती. तिने मान वळवून सुरभीकडे पाहिलं. ती उशी तोंडावर घेऊन अगदी गाढ झोपली होती. एकदा जाऊन बघून येऊ का? अचानक तिच्या मनात विचार आला. तशी ती तिच्या जागेवरून उठली आणि बाहेर आली. बाहेर येत ती आईबाबांच्या खोलीकडे जायला वळाली. दरवाजा अर्धवट उघडाच होता. तिने हलकेच दरवाजा लोटला. आत डोकावून पाहिलं, पण तो बेडवर नव्हता. ते बघून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. अरे, कुठे गेले हे? तुमने बुलाया और हम चले आए. दुसऱ्याच सेकंदाला रूमचा दरवाजा सुद्धा बंद झाला. तिने मागे वळून पाहिलं, तर तो बंद दरवाजाला टेकून हाताची घडी घालून मिश्किल नजरेने तिच्याकडेच बघत उभा होता. शौर्य, हे काय करताय तुम्ही? आणि दरवाजा का बंद केला? कारण मला माझ्या बायकोवर प्रेम करायचंय. तसा तिने घाबरून आवंढा गिळला. ती फक्त तो झोपलाय की नाही ते बघायला आली होती. पण साहेब मात्र वेगळ्याच मूडमध्ये होते. शौर्य, हे बघा. सगळं बघायसाठीच तर थांबलोय. ते मी म्हणजे मला. काय ग, काय झालं?
घसा बसलाय का तुझा? की तोंडातून शब्द फुटत नाहीये? तो एक एक पाऊल पुढे येत होता. तशी ती सुद्धा एक एक पाऊल मागे सरकत होती. असं करता करता ती मागच्या भिंतीला जाऊन टेकली. तेव्हा कुठे ती थांबली. भीतीने तिचा जीव गळ्याशी आला होता. तसं तर तिलाही तो हवाच होता. पण सगळं इतकं अचानक घडत होतं की तिला काय आणि कसं रिॲक्ट करावं तेच कळत नव्हतं. ती खूप नर्वस झाली होती. ती भिंतीला टेकली तसा तो देखील अगदी तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याने तिच्या दोन्ही बाजूंनी भिंतीवर त्याचे हात रोवले. दोघांमध्ये फक्त आता हाताच्या पंजा एवढं अंतर शिल्लक राहिलं होतं. ती जोर जोरात श्वास घेऊन त्याच्याकडे बघत होती. तर तो एक टक नजर रोखून तिच्या कोरड्या पडलेल्या ओठांकडे बघत होता. शौर्य, आज नको प्लीज, आपण नंतर. श्श. आधीच खूप उशीर झालाय. आता मी 3 दिवस काय 3 मिनिट सुद्धा तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. त्याने तिच्या ओठांवरचं बोट खाली घेतलं आणि सरळ तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं. तसे तिचे डोळेच मोठे झाले.